पुण्याच्या विधान परिषद निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या दिवशी राष्ट्रवादीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये आलेल्या संजय काकडे यांच्या मुलाला उमेदवारी दिल्यानं राष्ट्रवादीच्या निष्ठावंतांमध्ये मोठी नाराजी उफाळून आली। सुनेत्रा पवार यांच्या समोरच यावरून नाराजी व्यक्त करण्यात आली। दबाव वाढल्यानंतर सुनील टिंगरे यांनी अर्ज भरण्यास त्यांना सांगण्यात आलं। प्रत्यक्षात मात्र सुनील टिंगरे यांना सबस्टिट्यूट म्हणून बी फॉर्म देऊन कात्रजचा घाट दाखवण्यात आला। त्यामुळे त्यावेळी निर्माण झालेला दबाव हटवण्यासाठी ही खेळी करत टिंगरे यांचा गेम करण्यात आलाय। केवळ पार्थ पवारांचे मित्र आणि व्यावसायिक या कारणांमुळे आर्थिक हितसंबंधातून उमेदवारी दिल्याचा गंभीर आरोप विलास लांडेंनी पार्थ पवार यांच्यावर केलाय। तिथं आर्थिकदृष्ट्या सुद्धा एक सक्षम उमेदवार असावा असं तो एक निकष लावला असेल की आता सध्या खूप मोठ्या याच्यामध्ये स्पर्धा होईल आणि मग पैशाचं त्या ठिकाणी कुठंतरी मोठं काय म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये काहीतरी मोठी पैशाची हे होईल आणि मग मताची हे होईल असं त्या ठिकाणी वाटलं असेल म्हणून पक्षाचा उमेदवार त्यांनी दिलेला दिसतो। कोण काय म्हणतं त्याला काही अर्थ नाही, अशा कुठल्याही प्रकारचा निकष लागलेला नाही। याच्या संदर्भामध्ये अतिशय स्पष्टपणाने सांगतो, हा पक्षाचा निर्णय आहे। कोर कमिटीने ज्या विषयावर चर्चा केली त्याच्यामध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। बाकीचा कुठलाही निकष याला लागत नाही। आणि तुम्हाला हेही सांगतो, पक्षामध्ये सुद्धा कोणीही नाराज नाही असले तर त्याची नाराजी काढायला वेळ आहे। तर पुण्याच्या विधान परिषद निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या दिवशी राष्ट्रवादीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये आलेल्या संजय काकडे यांच्या मुलाला उमेदवारी दिल्यानं राष्ट्रवादीच्या निष्ठावंतांमध्ये मोठी नाराजी उफाळून आली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, काकडेंच्या उमेदवारीवरून लांडेंनी काही दावे केलेले आहेत, आरोप केलेत, काय अपडेट? सगळ्यात जास्त टीका जी आहे ती संजय काकडे आणि पार्थ पवार यांच्यावरती होते, विक्रम काकडे यांच्यावरती। अचानक पक्षात प्रवेश देऊन विधान परिषदेची उमेदवारी देण्यासारखं असं कुठलं मेरिट विक्रम काकडे यांच्याकडे होतं, असा प्रश्न जो आहे तो सगळे इच्छुक विचारतात। विलास लांडेंपासून सुनील टिंगरे असतील, सुरेश घुले असतील, योगेश बहल असतील, हे सगळेजण, भाऊसाहेब भोरे असतील, जे गेले कित्येक वर्ष अजित पवारांसोबत काम करतायत। सुनील टिंगरे हे पक्ष फुटल्यानंतर पहिल्या दिवशी अजित पवारांच्या बाजूला जाऊन उभे राहिलेले होते, तरी त्यांना उमेदवारी का नाही असा प्रश्न सुनील शेळके यांनी काल बैठकीत विचारलेला होता। प्रचंड दबाव तयार झाल्यानंतर सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी एक खेळी केली, ज्याच्यामध्ये सुनील टिंगरे यांना कात्रजचा घाट दाखवण्यात आला। त्यांना अर्ज भरायला सांगितला, मात्र पक्षानं जो बी फॉर्म दिला, या पक्षाच्या बी फॉर्मवरती सुनील टिंगरे यांचं नाव सबस्टिट्यूट उमेदवार असं टाकण्यात आलं। म्हणजे जर कुठल्याही परिस्थितीत विक्रम काकडे यांचा अर्ज बाद झाला तर सुनील टिंगरे हे उमेदवार असतील। आता जर विक्रम काकडे यांचा अर्ज मंजूर झाला तर बाय डिफॉल्ट सुनील टिंगरे यांचा अर्ज जो आहे तो बाद होईल। त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीत काकडेंवरती गंभीर आरोप करण्यात आले, पार्थ पवार आणि काकडेंवरती। आर्थिक हितसंबंधांमधून ही उमेदवारी जी आहे ती देण्यात आली असं सांगण्यात येत आहे। विलास लांडे यांनी स्पष्टपणे आरोप केलेला आहे, या सगळ्या प्रकरणामध्ये विक्रम काकडे यांच्या उमेदवारीसाठी कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झालाय किंवा आर्थिक हितसंबंधातून ही उमेदवारी जी आहे ती विक्रम काकडे यांना देण्यात आली आहे, अशी टीका त्यांच्याकडून करण्यात येते। काकडे अजूनपर्यंत या प्रश्नांवरती काही बोलत नाहीत। काल इतर आक्रमकता बघितली कार्यकर्त्यांची किंवा त्यांच्यावर होणारी टीका बघितल्यावर त्यांनी जी पत्रकार परिषद बोलवलेली होती ती पत्रकार परिषद शेवटच्या मिनिटाला अर्ज भरल्यानंतर रद्द करून टाकली आहे। विक्रम काकडे सुद्धा या विषयांवरती बोलणं टाळतायत, सतत थोड्या वेळानं बोलतो असं म्हणत काल विक्रम काकडेंनी दिवस काढला। आता सकाळी ते पार्थ पवारांना भेटायला जिजाईवरती गेलेत। या सगळ्यामध्ये महत्वाची बाब म्हणजे संजय काकडे हे कालपासून कुठल्याही माध्यमांच्या प्रतिनिधींचे फोन घेत नाहीयेत, घेतले तर त्यांना नंतर बोलतो म्हणून सांगतात, त्यांचे लोकेशन्स देत नाहीयेत। जे वातावरण त्यांच्या विरोधामध्ये तयार झालेलं आहे राष्ट्रवादीमध्ये, त्याचा फटका परिषदेच्या निवडणुकीत मतदारांकडून बसायला नको यासाठी आता त्यांनी कामकाज जे आहे ते सुरू केलेलं दिसतंय। लॉबिंग जी आहे ती भेटीगाठी ज्या आहेत त्या सुरू केलेल्या दिसत आहेत। त्याच्यामुळे विक्रम काकडेंच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीमध्ये जो अंतर्गत वाद किंवा नाराजी उफाळून आली ती नेमकी कशी नियंत्रणात आणली जाणार
हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि दुसरीकडे पार्थ पवार यांच्या नेतृत्वावरही सातत्यानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. या अशा पद्धतीने जर उमेदवारी दिली जाणार असेल तर निष्ठावंत कार्यकर्त्यांनी काय करायचं, आणखी किती काळ पक्षामध्ये थांबायचे असे प्रश्न कार्यकर्ते विचारत आहेत. काही कार्यकर्त्यांनी राजीनामे सुद्धा काल दिलेले होते, आक्रमक झालेले होते कार्यकर्ते. मात्र या सगळ्या प्रकारामध्ये ज्या पद्धतीनं सुनील टिंगरे यांना कात्रजचा घाट दाखवण्यात आला ते पाहता या सगळ्या प्रकरणामध्ये पार्थ पवार यांनी वैयक्तिक किती रस घेतलेला होता यावरून स्पष्ट होतं. वैभव, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तर राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा निष्ठावंतांच्या पदरी निराशाच आलेली आहे. कारण विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर होताच भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये नाराजीचा सूर ऐकू येऊ लागलेला आहे. अनेक वर्ष पक्षासाठी घाम गाळणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून नुकताच पक्षात दाखल झालेल्या नेत्यांना उमेदवारी देण्यात आल्यानं प्रश्न उपस्थित होत आहेत. पक्षनिष्ठेचं मोल कमी झालंय का, की जिंकण्याच्या गणितापुढे निष्ठा दुय्यम ठरते? भाजपनं 11 पैकी 4 मतदारसंघांमध्ये आयरामांना थेट विधान परिषदेचं दार खुलं केलं. तर राष्ट्रवादीनं देखील पुण्यात एका रात्रीत पक्षात प्रवेश केलेल्या विक्रम काकडेंना तिकीट दिलं आणि त्यामुळे निष्ठावंतांनी पक्षाला घरचा आहेर दिलाय. राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्यानं राजीनामा दिला, पण नव्यानं पक्षात दाखल झालेल्यांच्या हाती राजकीय लॉटरी लागल्यानं निष्ठावंतांनी फक्त सतरंजा उचलायच्या का अशी चर्चा रंगलेली आहे. आम्ही भारतीय जनता पार्टीत काम करणाऱ्या उत्कृष्ट कार्यकर्त्याला संधी येतो, पण एखाद वेळी असा निर्णय घ्यावा लागतो की एखाद्या दुसऱ्याही पक्षाचा चांगला प्रगल्भ काम करणारा उमेदवार जर आमच्याकडे असेल त्यालाही आम्ही संधी देतो. याचा अर्थ असा नाही की नवीन लोकांना संधी देऊ नये, नवीन लोकांनाही संधी दिली पाहिजे, जुन्याचाही सन्मान केला पाहिजे. पक्ष चालवताना दोन्ही चाकं योग्य पद्धतीने चालले पाहिजे. असं आहे की घराणेशाही वगैरे म्हणण्यापेक्षा काही नेते असे आहेत की त्यांना फक्त आणि फक्त स्वतः करता पक्ष लागतो, पण स्वतःच्या पलीकडे पक्ष वाढवण्याकरता काही नेते किती काम करतात याचा जर संशोधन केलं तर हे उत्तम उदाहरण ठरू शकतं. उत्तम उदाहरण, विधान परिषदेला 4 वेळा, विधानसभेला किती वेळा, खासदारकीला किती वेळा, मंत्रिपदाकरता किती वेळा, आणि हे जात असताना इतर कार्यकर्ते या सगळ्या पदावर किती वेळा गेले याचं संशोधन तुमच्यासारख्या जाणकार पत्रकारांनी केलं तर त्याचं उत्तर मिळेल. ते तर अर्धे काँग्रेसमध्ये आहेत. आता मी सगळ्या काँग्रेसवाल्याला सांगतो, चला पूर्णच भाजपमध्ये जाऊ आणि भाजपमधून पूर्ण घेऊन आपण वापस येऊ, म्हणजे हे भाजपमुक्त महाराष्ट्र देश होऊन जाईल. अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. जे काही जाते आहेत आता अर्ध्यापेक्षा जास्त मुख्यमंत्री तर हे काँग्रेसमधूनच गेलेले आहेत. आता अर्ध्यापेक्षा अधिक आमदार भाजपमध्ये गेले, जे आपल्या काँग्रेसमधून गेलेले आहेत. आता विधान परिषदेमध्ये उमेदवार जे आहेत ते तर अर्धे काँग्रेसमधूनच आहेत. त्यामुळे आता पुरीच काँग्रेस भाजपमध्ये विलीन करा आणि भाजपमधून भाजपवाल्याला ओरिजिनल हटवून टाकून ओरिजिनल काँग्रेस करा. आता अशी परिस्थिती होईल. आता काय आहे, सत्तेसाठी वाटेल ते, केवळ काँग्रेस मुक्त भारत, काँग्रेस मुक्त भारत. आता भाजप काँग्रेस युक्त भाजप होत चालली आहे.